Audio Jungle. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी स्वादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस जळून खाक, जीवितहानी नाही. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आगार क्रमांक 1 ची शिवशाही बस दुपारी 2:30 अमरावतीवरून यवतमाळकडे जात असताना या बसला अमरावती यवतमाळ रोडवरील माऊली चोर गावाजवळ अचानकपणे पेट घेतली आणि जळून खाक झाली. बसमध्ये साधारणप्रमाणे 10 प्रवासी असल्याची माहिती प्राप्त झाली. ही बस दुपारी 2:30 अमरावतीवरून निघाल्याची माहिती आहे. 3:30 वाजता ही बस माऊली चोर गावाजवळ पोहोचली. त्यावेळी अचानकपणे बसने पेट घेतला आणि ही बस पूर्णतः जळून खाक झाली. या बसमध्ये 10 प्रवासी असल्याचे समजले. ही बस जळत असताना उपस्थित काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी बसचे चालक VP कोलवाडे, वाहक भटकर असल्याची माहिती प्राप्त झाली. ही बाब लक्षात येता चालकाने बडनेरा येथील बस स्थानकात भ्रमणध्वनीवरून वरील माहिती दिली. त्यावेळी बडनेरा येथील डेपो मॅनेजर वैशाली कावरे व यंत्र नियंत्रक स्वप्नील घनगाड घटनास्थळी उपस्थित झाले. मात्र या घडलेल्या घटनेमध्ये सर्व प्रवासी सुखरूप बसमधून निघाले. वाहक चालक सुद्धा सुखरूप आहे. मात्र वाहकाच्या गळ्यात असलेली तिकिटांची पेटी जळून खाक झाली अशी माहिती प्राप्त झाली. आमच्या प्रतिनिधीने संबंधितांना विचारणा केली असता वाहक सुखरूप आहे, पण मात्र त्यांच्या गळ्यात असलेली तिकिटांची पेटी कशी का जळून खाक झाली ही शंका व्यक्त केली. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही शिवशाही बस जळून खाक झाली असल्याने जनतेने महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये कुठल्या बसेसचे फोटो सुद्धा दाखविले होते. परंतु आता अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. दादांनी सत्तेवर येताच वरील बाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज असल्याची भावना जनतेने व्यक्त केली. अमरावती विभागात फक्त 5च बसेस नवीन असल्याची माहिती बडनेराच्या विभागीय व्यवस्थापक वैष्णवी कावरे यांनी व्यक्त केली. शिवशाही पेटत असल्याची दिसताच गावातील नागरिकांनी या बसकडे धाव घेतली. अनेकांनी अग्निशामक दलाला फोन करून अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने 2 गाड्यांनी ही जळती गाडी विझवण्यास सहकार्य केले. तोपर्यंत ही गाडी जळून पूर्ण खाक झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी शिवशाही या बसने प्रवास करणे धोक्याचे असल्याचे अनेक प्रवाशांनी ही भावना व्यक्त केली. याकडे राज्य सरकारने व परिवहन विभागाने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्व स्तरातून जनभावना व्यक्त होत आहे. आमचे प्रतिनिधी प्रवीण भेंडे यांची माहिती बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. एसी नागपूरला भेटले, एसी गाड्यात भेटते, एसी नाही पाहिजे, गरमीचीच गाडी बोली. काय पिले अरे का
कमी लावू तेच तो म्हणलं काहीतरी